नमस्कार मित्रांनो. माझ्या मनात एक प्रश्न असा आला की जगभर इस्लामचा एवढा प्रसार झाला आणि देशंदेश त्याने गिळंकृत केले. म्हणजे त्या देशातला पूर्वीचा धर्म, पूर्वीच्या परंपरा, पूर्वीची भाषा सगळं जाऊन त्या ठिकाणी इस्लामचं राज्य स्थापन झालं. तिथला समाज मुसलमान झाला. तिथल्या समाजाने सौदी अरेबियामधल्या इस्लामच्या ज्याही प्रथा, परंपरा, रिवाज असतील ते स्वीकारले आणि पूर्ण देश हा मागचा इतिहास विसरून इस्लामच्या गोष्टीवर अवलंबून राहिला आणि तो आजही इस्लाम ह्या धर्माचाच पाठपुरावा करत आहे. अशा वेळेस जेव्हा मी विचार करतो की 100 वर्षात म्हणजे पैगंबराच्या नंतर 100 वर्षात इस्लाम एवढा मोठ्या प्रमाणात फोफावला की त्याने सौदी अरेबियापासून सुरुवात करत मग खाली यमन, त्यानंतर वरती इराण, इराक, जॉर्डन, सिरिया, इस्रायल, लेबनॉन, त्याच्यानंतर पश्चिमेला इजिप्त, लिबिया, अल्जेरिया, मोरोक्को आणि स्पेनपर्यंत धडक मारली. काही वर्षानंतर स्पेनहून तो धर्म परत आला. म्हणजे तिथले जे मुसलमान राजे होते त्यांना स्पेन सोडावा लागला आणि त्या ठिकाणी परत ख्रिश्चनांची सत्ता त्या ठिकाणी आली आणि तो धर्मही त्या ठिकाणी लयात गेला. त्यानंतर इकडे म्हणजे 700च्या दरम्यान सिंधमध्ये पहिल्यांदा इस्लामच्या एका सरदाराने हल्ला केला आणि त्या ठिकाणी राजा दाऊद याचा पराभव करत त्या ठिकाणी इस्लाम धर्म स्थापन झाला. आणि मध्यंतरी 400 वर्ष परत काही न घडता साधारण 1200च्या सुरुवातीला परत मोहम्मद गझनीच्या काळात पुन्हा इस्लामने आक्रमण सुरू केलं आणि भारतात म्हणता म्हणता 1300च्या दरम्यान जवळजवळ दक्षिणेकडचा काही भाग सोडला तर पूर्ण देशात म्हणजे आजचा पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतचा उत्तरेकडील भाग तसंच मध्य भारत याच्यात इस्लामने आक्रमण केले आणि त्या ठिकाणी वेगवेगळे राजे स्थापन झाले. ते बहुतेक तुर्क होते, काही सुरुवातीला अफगाण होते, पण त्याच्यामध्ये त्यांच्यात आपसापसा लढाया चालायच्या आणि एकसंघ राज्य फारसं नव्हतं. त्यानंतर मोगल आले आणि त्यांनी 150 वर्ष एकछत्री अंमल केला. तेव्हा मात्र भारताचा जवळ 70 ते 75% भाग हा इस्लाममय झाला आणि मुसलमानांनी त्या ठिकाणी राज्य सुरू केलं. ह्या दरम्यान दक्षिणेचा थोडासा भाग सोडला तर पूर्ण भारतभर त्यांचं राज्य होतं असं म्हटलं जाईल. पण तरीही पूर्ण भारतात आजच्या लोकसंख्येच्या साधारण 15 ते 20% मुस्लिम ह्या देशात आहेत. पण बाकीचे देश जे 100% इस्लाममय झाले त्या ठिकाणी सगळ्या समाजाने मुस्लिम धर्म स्वीकारला, तसं भारतात झालं नाही. याच्या मागची जेव्हा कारणं मी बघायला जातो तेव्हा आपल्या देशातली भौगोलिक स्थिती ह्या ठिकाणी बऱ्याच वेळा कारणीभूत आहे. म्हणजे डोंगर, दऱ्या, जंगल, प्रचंड मोठा भूप्रदेश, फार मोठी लोकसंख्या. कारण त्यांनी जे देश बळकावले असतील ते बरेचसे वाळवंटी होते, त्या ठिकाणी बागायती फारशी नव्हती आणि लोकसंख्या विरळ होती, तेव्हा ते फार सोपं गेलं. पण भारतात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात भारतात हा सुपीक आणि समृद्ध प्रांत असल्यामुळे आणि अलग अलग जाती, जमाती, वंश ह्या देशात नांदत असल्यामुळे एकसंघ अशी कुठलीही भावना नव्हती. पण भारतीय लोकांमध्ये सनातन धर्माविषयी प्रेम होतं आणि जरी या देशात जातीचा असतील पण तरी ते एकमेकाला धरून चालायचे. अशा वेळेस इस्लाम पूर्ण देशात न पसरण्याचं कारण
भौगोलिक स्थिती होती हे जेवढं खरं आहे, त्याच पद्धतीने राजस्थानमध्ये जवळजवळ 1200 ते 1300 किंवा अकबर राजा 1500 म्हणजे 16व्या शतकात दिल्लीमध्ये राजा झाला, ते त्यावेळेसुद्धा राजस्थानमध्ये राजपूत राजांचे वेगवेगळ्या ठिकाणी राज्य होते. त्यानंतर दक्षिणेकडे विजयनगर साम्राज्य हे 200 ते 250 वर्ष उभे राहिले आणि त्यानंतर लगेचच शिवाजी महाराज यांनी मराठी राज्य स्थापन केलं. अशा ह्या सगळ्या गोष्टींमुळे एकसंध हे मुस्लिमांचं मोगल सोडलं तर कुठेही फारसं एवढे वर्ष राज्य नव्हतं. जेही तुर्क होते किंवा अफगाण होते ते आपसात लढत होते आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला, एवढ्या मोठ्या प्रदेशातल्या समाजाला खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिममय करणं त्यांना शक्य झालं नाही. कारण जास्त करून समाजावर बळजबरी किंवा त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास देणं हे मोठ्या संख्या असणाऱ्या समाजाला शक्य होत नाही. आणि त्यानंतर बऱ्याच वेळा या देशामधला कारभार करताना, या देशामधले कामकाज बघताना इथल्या स्थानिक लोकांचा पाठिंबा असणं गरजेचं होतं. कट्टर काही राजे होते, त्याच्यात तुघलक होता, गौरी होता आणि औरंगजेब होता. पण बाकीचे राज्यकारभार करताना थोडंसं काही प्रमाणात होईना त्याने समाजाला सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे हिंदू समाज हा बऱ्याचशा त्या गोष्टीपासून बाजूला राहिला, तो अलिप्त राहिला. त्याने जरी मुस्लिम राजांशी काही प्रमाणात व्यवहार केले असतील, काही प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी नोकऱ्या केल्या, पण हा समाज स्वतःचा धर्म सांभाळून राहिला. या सगळ्या गोष्टीमुळे भारत इस्लाममय होऊ शकला नाही. आणि त्यातल्या त्यात हिंदू लोकांचं एक वैशिष्ट्य असं की ते आपले देवधर्म सोडायला तयार नव्हते. आपल्या प्रथा परंपरा, आपलं खानपान, आपले पेहराव त्यांनी कधीही बदलले नाही. त्यांनी कधी भाषा बदलली नाही. भले त्यांनी संभाजी राजांसारखं मृत्यूला कवटाळलं असेल, पण धर्म परिवर्तन फारसं आपल्याकडे झालं नाही. आणि त्याच्या मागचं हे कारण आहे. जेही धर्म परिवर्तन झालं ते बऱ्याचशा गरीब समाजामध्ये, त्याच्यानंतर ज्यांना हिंदू समाजाकडून जातीविषयी त्रास झाला त्या काही लोकांनी आणि काही लाभार्थी लोकांनी ज्यांना त्या राजांकडनं काही फायदा घ्यायचा होता, त्या लोकांनी धर्मांतर केलं. पण सामान्य हिंदू या गोष्टीपासून लांब राहिला आणि त्याने इस्लामच्या प्रेमात तो पडला नाही आणि तो बाजूला राहिला. या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत प्रभाव पडला आणि त्यामुळे भारत हा पूर्णपणे इस्लाम धर्म स्वीकारला न गेल्यामुळे या ठिकाणी बरेचसे सनातनी हिंदू वाचले. नमस्कार.